नमस्कार. मी शोभा जाधव. मी बरेच दिवसात ना आता व्हिडिओ बनवते आहे, कारण का की मी मध्यंतरी आउट ऑफ स्टेशन होते. त्यामुळे मग आता आज जरासं म्हटलं बनवूया. मूड आला जरा छान. बाहेर पाऊस पण सुंदर पडतो आहे. तर त्यामुळे मग मी आज आपल्याला दाखवते आहे मूग भजी, मुगाची भजी. तर इथे मी अशी 2 वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे. बघू शकता. मुगाची डाळ घेतली, ती मी रात्रीच भिजत घातलेली आहे आणि भिजून झाल्यानंतर 3 ते 4 पाण्याने मी स्वच्छ धुतलेली आहे आणि अशा एका भांड्यामध्ये मी अशी ती निथळवून घेतलेली आहे. म्हणजे पाणी सगळं आपल्याला त्यातलं काढायचं आहे. ते आता आपण वाटणार आहोत. आणि नंतर मला साहित्य लागणार आहे. ह्या कमी तिखट अशा 5 ते 6 मिरच्या मी घेतलेल्या आहे, स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे. आणि एवढी सारी मला कोथिंबीर लागणार आहे, ती पण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे. आणि त्याला मला लसूण पाकळ्या फक्त मी 2 टाकणार आहे चवीपुरत्या. जास्त लसूण वापरायचा नाही आपल्याला, फक्त 2च पाकळ्या टाकायच्या आहेत. आणि 1 चमचा इथे जिरं आहे. थोडी मला हळद लागणार आहे आणि थोडं बेकिंग सोडाचा बेकिंग पावडर असेल, थोडी खाण्याचा सोडा वापरला तरी चालणार आहे, तो थोडासा चिमूटभर लागणार आहे. तर आता सर्वप्रथम आपण आता कृतीला सुरुवात करू. इथे मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे मी. त्यात आपण इथे सुरुवातीला आपण ह्या मिरच्या आणि ह्यातली अर्धी कोथिंबीर आपण वरतून घालणार आहोत आणि अर्धी आपण याच्यात टाकणार आहोत. इथे 1 चमचा जिरं घालणार आहे आणि अगदी चिमूटभर मीठ टाकायचं, कारण मिरची वाटताना जर थोडंसं मीठ टाकलं ना तर मिरची अशी पटकन वाटतात. आधी आपण ती पाणी न घालता फिरवून घेणार आहोत. अगदी चिमूटभर घातलेलं आहे. ते आता छान मी फिरवून घेणार आहे. पाणी घालायचं नाही याच्यामध्ये, आबडधोबडच असं वाटून आधी घ्यायचं आहे. आणि मिरची अशी पटकन वाटली जात नाही, त्यामुळे ना आपण ह्याला तुकडे करून टाकूया. पुन्हा एकदा मिक्सरमध्ये मी फिरवून घेतो. बघू शकता असं जाडसर वाटण मी केलेलं आहे. आता यात आपण वाटलेली डाळ टाकणार आहोत. आता 2 स्लॉटमध्ये वाटायचं आहे, कारण डाळ थोडी जास्त आहे. त्यामुळे मी अर्धी टाकून मी फिरवून घेते. बघू शकता छान 1 स्लॉट बारीक वाटून झालेला आहे. आता मी दुसरा स्लॉट वाटून घेते. बघू शकता दुसरा स्लॉट मी मिक्सरमध्ये टाकलेला आहे आणि पाणी न घालता आपल्याला वाटायचं आहे. ते जेवढं डाळीमध्ये थोडंसं पाणी असतं ना, त्या पाण्यामध्येच डाळ छान बारीक वाटली जाते. तर आपण छान बारीक वाटून घेऊ. बघू शकता सेकंड लॉट पण मी छान बारीक वाटून घेतलेला आहे, पाणी न घालता. आता पहिला स्लॉट मी इकडे काढलेला आहे, त्यातच ही आपल्याला डाळ मिक्स करायची आहे. एका भांड्यामध्ये मी ती काढून घेते. बघू शकता डाळ मी इकडे वाटून ठेवलेली आहे. आता ह्याच्यात आपल्याला चवीनुसार टाकायची आहे हळद. इथे अर्धा चमचा हळद जाणार आहे. इथे चिमूटभर बेकिंग सोडा टाकायचा आपल्याला, किंवा खाण्याचा सोडा पण तुम्ही वापरू शकता. अति थोडा. आणि चवीनुसार मीठ जाणार. चवीनुसार मीठ टाकूया आपण. आणि थोडीशी कोथिंबीर मी बारीक अशी वरतून टाकते. हे थोडी वाटण्यात पण टाकलेली आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर वरतून टाका, नाही टाकली तरी चालणार आहे. आता हे पीठ आपण छानपैकी मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे भजींसाठी. आणि मुगाची डाळ ही पचायला खूप हलकी असते आणि त्यामुळे आणि मुगाच्या डाळीची भजी सगळ्यांना आवडतात सुद्धा. आणि सीझन पण चांगला आहे पावसाळ्याचा, त्यामुळे पावसाळ्यामध्ये भजी नेहमी वेलकमच असतात. तर हे आता छान मी मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण ह्याची पुढची प्रोसेस आहे, आपण तळूया याला छानपैकी.
इथे आता आपण कढई छान स्वच्छ घासून घेतलेली आहे. गॅस पेटवतो. गॅस जरा मोठाच ठेवायचा आहे. आतलं पाणी सुकलं की मग आपण तेल घालणार आहोत. आता एक भज्यांचा घाणा आपण काढणार आहोत. त्याच्यासाठी मी एक डिश घेतलेली आहे. एक टिश्यू पेपर घेतलेला आहे, तो इकडे ठेवलेला आहे. म्हणजे आपण तळून झाले की याच्यात ठेवणार आहोत. म्हणजे जे जास्तीचं तेल असतं ते ह्या पेपरला ॲब्सॉर्ब करून घेतलं. तर आता आपण भजी तळणार आहोत. इथे मी गॅस कमी केलेला आहे आणि आपण भजी तळण्यासाठी तेल ओततो आहोत. थोडा गॅस मोठा करायचा आहे तेल गरम होईपर्यंत. आणि तेल गरम झाल्यानंतर मग आपण भजी टाकणार आहोत. बघू शकता छानपैकी तेल गरम झालेलं आहे. आता आपण गॅस कमी करणार आहोत आणि हे जे बॅटर पण केलेलं आहे भज्यांचं ते पण सर छान भजी टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपण भजी करणार आहोत. थोडा जरा गॅस आता फास्ट करायचा. फास्ट म्हणजे मीडियम करायचा आहे. आता हे छान तळून वरती येतात आणि छान ब्राऊन कलर झाला की आपण त्याला डिशमध्ये काढणार. बघू शकता आपली भजी छान तळली जात आहे. तर फक्त एकदा थोडंसं हलवायचं. अजून 2-3 मिनटं तळू दिली जोपर्यंत की ब्राऊन कलर येईल. म्हणजे खूप ब्राऊन पण नाही करायचं आणि खूप असे येलोइश पण नाही ठेवायचं. बघू शकता छान तळून झालेली आहेत भजी. कलर पण बदललेला आहे. तर आपण याला आता डिशमध्ये करू. हे बघा अशा कलरवरती तळायची. अशाच प्रकारे मी दुसरा पण गॅस कमी करायचा आहे. आता दुसरा घाणा काढ. ह्याला पण आपण त्याच पद्धतीने तळणार आहोत. बघू शकता आपण घाणा छान तळून तयार आहे. ह्याला पण मी छान ताटलीत काढून घेते. ही भजी आपण महालक्ष्मीला जातो ना तर तिकडे पूर्वी मिळायची, आता माहिती नाही. पण पूर्वी आम्ही आवर्जून महालक्ष्मीला गेलो की मूग डाळीची भजी खायचो. आणि ही भजी खूप छान पण लागतात. आणि पावसाचे दिवस आहेत तर त्यामुळे काय विचारूच नका. म्हणजे सगळ्यांना अतिशय आवडतात. तर एक मिनिट. अशीच बाकीची भजी पण मी तळून घेणार आहे. तर बाकीची पण आपण तळून घेऊया. तर बघू शकता मूग भजी आपली तयार आहे. आणि मुगाची डाळ तशी पचायला पण खूप हलकी असते. आणि ही भजी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा आपली पुदिन्याची चटणी मी दाखवली आहे बघा, मागचा एक व्हिडिओ आहे. तर त्या पुदिन्याच्या चटणीबरोबर पण खूप छान लागतात. तर नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.